सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवतोय मकर संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी। तर ही तिळगुळ पोळी तुमची फुगत नसेल, काटोकाट पुरण जात नसेल, कणिक व्यवस्थित मळली जात नसेल आणि एकदम खुसखुशीत आणि खरपूस तिळगुळ पोळी बनत नसेल तर या सर्व टिप्स या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून तिळगुळ पोळी बनवणार आहे। तर इथे मी सर्व तिळगुळ पोळीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे। खूप काही साहित्य लागणार नाही, अगदी मोजकं साहित्य आहे जे घरामध्ये असतं ते। पहिल्यांदा आपण आता सारणची तयारी करून घेऊया। तर इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। तीळ आता आपण खरपूस भाजून घेऊया। तर असा कलर आला की आपण हे तीळ काढून घ्यायचे आहेत। तर तीळ आता थंड करायला ठेवलेले आहेत। नंतर आता आपण शेंगदाणे घेऊया। तर शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत। शेंगदाणेही आपल्याला चांगले खरपूस भाजायचे आहेत, कडक होईपर्यंत भाजायचे आहेत। शेंगदाणे तीळ चांगले भाजले तर भरपूर दिवस आपली ही तिळगुळ पोळी टिकते। तर आता इथे दोन्ही जिन्नस चांगले भाजून झालेले आहेत। नंतर इथे मी 2 चमचे बेसन घेतलेले आहे। बेसनमुळे सारण खुसखुशीत होते आणि चविष्ट होते आणि सारण जास्त मोकळं पडत नाही आणि चिटकून राहते सारण पोळीला, म्हणून इथे बेसनचा मी वापर केलेला आहे। बेसनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे। तर बेसन ही छान भाजलेलं आहे। आता आपण बेसनही काढून घेऊया। तर तिकडे आपलं सारणचं साहित्य थंड होते तोपर्यंत इकडे आपण कणिक मळून घेऊया। तर इथे 2 वाटी मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि 2 चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ। आणि इथे आता आपण हे सर्व मिक्स केल्यानंतर कडकडीत तेलाचे मोहन घालणार आहोत। तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आता हे तेलाचे मोहन घातल्यानंतर पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता हे पिठाला चोळून घेतल्यानंतर आपण इथे पाण्याने पीठ मळून घेणार आहोत। तर जास्त सैलसर पीठ मळायचं नाही किंवा घट्ट मळायचं नाही। आपण जसे चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। तेलाचा हात लावून एकसारखी कणिक आपण आता ही मळून ठेवूया आणि भिजत ठेवायची आहे। एक 15 ते 20 मिनिटे चांगली ही कणिक भिजू देऊया। तोपर्यंत आपण आता इकडे सारणची तयारी करूया। तर हे सर्व साहित्य थंड झालेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, गूळ आणि शेंगदाणे घातलेले आहेत आणि जाडसर रवाळ पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचं आहे। तर इथे सर्व सारण आपलं बारीक करून झालेलं आहे आणि हाताने जरा आता मिक्स करून घेऊया। आणि नंतर इथे आपण बेसन भाजलेले आहे ते घालूया आणि थोडेसे पांढरे ते भाजलेले काढून ठेवलेले होते तेही घालूया आणि वेलची पूड थोडीशी घालूया चवीनुसार। जायफळ पूडही तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता इकडे कणिक ही छान भिजलेली आहे आणि एकसारखी कणिक पुन्हा एकदा मळून घेऊया आणि छोटे छोटे गोळे आता करून घेऊया। तर मी इथे एकदम मोठ्या पण बनवणार नाही, एकदम छोट्या पण बनवणार नाही, मीडियम साईजमध्ये इथे मी तिळगुळ पोळ्या बनवणार आहे। तर आता गव्हाच्या पिठामध्ये आपण आता बुडवून उंडा बनवूया। जसे आपण पुरणपोळी बनवतो, उंडा बनवतो त्या पद्धतीने इथे आपल्याला उंडा बनवायचा आहे आणि असा मुटका करायचा आहे सारणाचा, म्हणजे तो व्यवस्थितपणे आपल्याला भरता येईल। तर बघू शकता जास्त कोरडे मिश्रण झालेले नाही सारणचं किंवा जास्त ओलसरही झालेलं नाही, अशा पद्धतीने आपल्याला सारण बनवायचं आहे। तर काठोकाठ भरेल असं आपल्याला इथे पुरण भरायचं आहे, म्हणजे सारण भरायचं आहे। भरपूर असं हे तिळगुळ सारण भरायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण आता छान असा उंडा तयार करून घेऊया। उंडा जर चांगला बनवला तर पोळी छान लाटता येते आणि काठोकाठ पुरण भरले जाते, पसरले जाते। तर इथे आपला उंडा छान तयार झालेला आहे। आता दुसराही उंडा मी तुम्हाला करून दाखवते। तर कणिक छान मळलेली आहे मी, जास्त सैलसर नाही किंवा घट्ट नाही, म्हणून इथे आपला उंड्याचं प्रमाण आणि सारणाचं प्रमाण सेम झालेलं आहे, कुठेही फुटणार नाही। अशा पद्धतीने इथे आपल्याला कणिक आणि सारण छान बनवायचं आहे। तर इथे आपली 2 उंडे तयार झालेले आहेत बनवून। आता आपण पोळपाटावरती गव्हाच्या पिठामध्ये बुडवून पोळी लाटून घेऊया। तर पहिल्यांदा हाताने असं प्रेस करायचं आहे। उंडा थोडासा कडक बनतो म्हणून आपल्याला थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून हे पुरण पसरलं जाईल आणि नंतर आपल्याला बेलण्याने लाटून घ्यायची आहे पोळी। तर बघू शकता कुठेही फुटत नाही, अगदी थोडंसं क्रॅक जाऊ शकतो पण जास्त फुटत नाही आणि काठोकाठ पुरण असं हे पसरलं जाते। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही पोळी लाटता येते। तर परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे इथे पोळी आपली फुटलेली नाही आणि सारणही छान पसरलेलं आहे तिळगुळाचं। तर इथे आपली मस्त अशी पोळ्या लाटून झालेल्या आहेत। तर आता इकडे तवाही गरम झालेला आहे, तव्यावरती आता आपण तूप घालूया। तूप लावू शकता किंवा तुम्ही तेलही लावू शकता, पण तूप लावल्यामुळे खूप छान खमंग आणि अशी मस्त टेस्टी लागते ही तिळगुळ पोळी। तर आता पलटी करून घेऊया
आणि दोन्हीही बाजूनी आपल्याला भरपूर असं तूप लावून छान खरपूस भाजून घ्यायची आहे. ही तिळगुळ पोळी भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि आपल्याला खरपूस अशी दोन्ही बाजूंनी प्रेस करत करत आपल्याला भाजायची आहे. तर बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि काठोकाठ असं ही पुरणही पसरलं जातं टम्म फुगल्यानंतर. आता कलरही चेंज झालेला आहे. गूळ घातल्यामुळे असा थोडासा सोनेरी कलर येतो. मस्त अशी खरपूस भाजली जाते आणि टेस्टीही लागते. तर असं उलटण्याने आपल्याला छान प्रेस करत करत दोन्हीही बाजूनी भाजायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे भाजत आल्यानंतर, नाहीतर ती पोळी करपू शकते. तर इथे आपल्या सर्व तिळगुळ पोळ्या मस्त अशा खरपूस भाजून तयार झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्यांचा अगदी मस्त असा वरतून क्रिस्पपणा खूप छान आलेला आहे आणि आतून खुसखुशीतपणा आलेला आहे आणि जास्त वातड ही पोळी बनत नाही. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पोळी बनते. परफेक्ट प्रमाण जर तुम्ही इथे वापरलं तर मी अशा पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. कुठेही पोळी तुमची वातड होणार नाही, जास्त अशी कडकही होणार नाही. खुसखुशीतपणा आला पाहिजे आतून आणि वरतून असा क्रिस्पपणा आला पाहिजे. तर एक तुम्हाला मी तोडून दाखवते की बघू शकता किती मस्त तोडतानाच दिसत आहे की वरतून क्रिस्पपणा आलेला आहे आणि आतून एकदम खुसखुशीतपणा आलेला आहे आणि सारणही तुम्ही बघू शकता किती मस्त पसरलेलं आहे. अशा पद्धतीनेच काठोकाठ भरलेल्या तिळगुळ पोळ्या तुम्हालाही बनवायच्या आहेत. तर या सर्व मी टिप्स तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. सारण बनवताना आणि कणिक मळताना कशा पद्धतीने मळायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सारणामध्ये पण बेसन वापरलेलं आहे आणि कणकेमध्येही बेसन वापरलेलं आहे. तुम्ही सारणमध्ये बेसनचा वापर नक्की करा. सारण खूप छान खुसखुशीत होते आणि सारण जास्त मोकळं पडत नाही, चिटकून राहते पोळीला. आणि कणकेमध्येही बेसन वापरल्यामुळे मस्त असा खुसखुशीतपणा येतो कणकेच्या आवरणाला. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मकर संक्रांती स्पेशल आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.